तालुका अंबाजोगाई अंतर्गत आधार माणुसकीचा आणि आधार माणुसकीच्या उपक्रमामधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गरजूंची दिवाळी गोड करूया, चांगुलपणा चळवळ आणि मैत्री ग्रुप. खरं तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराजांच्या नावाने ही संस्था आहे आणि संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आहे. महाराष्ट्रातला आणि भारतातला एकमेव असा कीर्तनकार ज्या कीर्तनकारानं मंदिरातला देव नंतर पाहिला पण माणसातला देव सगळ्यात अगोदर पाहिला, ते संत म्हणजे गाडगे महाराज. मुंबईमध्ये गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि गाडगे महाराजांच्या कीर्तनामध्ये गाडगे महाराजांनी लोकांना विचारावं, तुम्हाला देव पाहायचा आहे का? आणि खाली बसलेल्या लोकांनी म्हणावं, हो मला देव पाहायचा आहे. देव पाहायचा आहे का? तेव्हा सर्वांनी विचारावं, सर्वांनी होकार द्यावा. आणि त्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये श्रोता म्हणून बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तन ऐकण्यासाठी बसले होते. आणि संत गाडगे महाराज बाबासाहेब आंबेडकरांना उभं करतात आणि समोर बसलेल्या लोकांना सांगतात, तुम्हाला मंदिरातला देव काय देईल माहीत नाही, पण या बाबासाहेब नावाच्या देवानं तुम्हाला खूप काही दिले, म्हणून त्या देवाला अगोदर नमस्कार करा. माणसातला जो देव पाहतो तो खरा माणूस असतो. आणि त्या गाडगे महाराजांचं नाव घेऊन आपली ही चळवळ काम करते. खरं तर सिंधुताई सपकाळांचा फोटो माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि परवा मी मुंबईला एका पवईला कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि सिंधुताईंच्या कन्या म्हणजे त्यांच्या कवितेच्या क्षेत्रामुळं त्यांच्यानी माझे चांगले जवळचे संबंध आहेत. आणि त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला मी एक बॅनर पाहिलं. ते बॅनर असं होतं, सिंधुताई सपकाळांच्या फोटोच्या समोर असं वाक्य होतं, मी अनाथाची माय झाले, तुम्ही त्या अनाथाचा आता गणगोत व्हायला काही हरकत नाही. आणि इथं बसलेले हे सगळे जे लोक आहेत त्यांचं गणगोत वाढवण्याचं काम ॲडव्होकेट संतोष पवार नावाच्या व्यक्तिमत्वानं केलं आहे. खरं तर ही चळवळ गतिमान करत असताना सिंधुताई सपकाळांना जेव्हा पवार सर मी भेटायला गेलो, माझा एक मित्र सिंधुमाईंना असं म्हणतो की मला काहीतरी संदेश द्या. आणि सिंधुमाई त्यांच्या आश्रमामध्ये पुढं चालत राहतात, भेटायला आलेली माणसं पाठीमागं चालत राहतात. सिंधुमाई जिथं जमीन आहे, जिथं माती आहे, त्या मातीमध्ये जाऊन बसतात. त्यांना भेटायला आलेली सुटाबुटातली लोक सुद्धा सिंधुमाई बसल्या म्हणून मातीमध्ये बसायला तयार होतात. ते मातीमध्ये बसतात. 2, 4, 5, 10 मिनिट कोणीच कोणाला बोलत नाही, स्तब्ध शांतता. आणि 10 मिनिटानंतर सिंधुताई उभ्या राहतात. सुटाबुटात भेटायला आलेली माणसंही उभा राहतात. फरक फक्त एवढा होतो, सुटाबुटात आलेली माणसं आपल्या पॅन्टला लागलेली माती झटकतात आणि सिंधुमाई त्यांना एक संदेश देतात, ज्या मातीतून आपण आलो ती माती जर क्षणभरासाठी आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही तर माझा विचार तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जाणार आहे. मातीतून आलेल्या माणसांनी मातीतल्या माणसांचा विचार करणं, हा विचार महाराष्ट्राच्या मातीला देणारी माई म्हणजे सिंधुताई सपकाळ. खरं तर बाबाजींचा इथं फोटो लावलेला आहे. अंबाजोगाईंचं नाव सामाजिक चळवळीमध्ये किती गतिमान होऊ शकतं हे ज्यांनी दाखवून दिलं, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं RCC क्लासेस लातूरच्या संचालिकांनी ज्यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. खरं तर आम्ही सरांना बऱ्याच वेळेला बोलताना पाहिलंय, परंतु ज्यांनी सुंदर मनोगत व्यक्त केलं, मनोबल वाढवण्याचं काम केलं. बोलणं वेगळं आणि मनोबल वाढवणं वेगळं, आणि ते तुम्ही काम केलं. त्या सौ मिनल शिवराजजी मोटेगावकर ताई, उद्योजिका लातूर म्हणून असणाऱ्या सौ दुर्गा तुकाराम पाटील, द्वारकादास श्यामकुमारच्या त्याही सर्व आहेत. आणि ताई ॲडव्होकेट संतोष पवार नावाचा व्यक्ती फार 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 विनम्र आणि तितकाच आपल्या माणसांसाठी काय करता येईल याचा विचार करणार आहे. खरं तर त्यांनी शब्द टाकला तर कोणी काहीही देईल यामध्ये तिळमात्रही संशय नाही, परंतु ज्याच्याकडं आहे त्यांनी ते दिल्याच्या नंतर त्यांना आनंद होतो, म्हणून साड्यांची मागणी तुमच्यापाशीच त्यांनी केली, हे एकदम योग्य म्हणणे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं तर विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या वर्षा जगजित शिंदे, सहसचिव ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आपेगाव, त्यांचंही मनोगत, आपल्या परिसरातल्या अनेक मान्यवरांची चळवळ त्यांनी इथं आपल्या मनोगतातून मांडली. विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या पवारताई, खरं तर या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचलन करणारे आमचे सर, त्यांना सहकार्य करणारी सगळी मंडळी आणि समोर उपस्थित असणाऱ्या तुम्ही. खरं तर या कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठी अडचण कोणाची झाली असेल तर ती माझी.
ते मला तीनदा म्हणत होते, सर तुम्ही पुढे या, सर तुम्ही पुढे या. पण स्त्री शक्ती एवढी होती की माझी शक्ती तिथं लागणं शक्य नव्हतं. मी सरांना म्हणलं स्टेजवर माझ्यासोबत कोण आहे? ते म्हणले तुम्ही एकटेच आहे. आणि आता काय बोलावं काय नाही, स्टेजवर कसं बसावं काय, एवढ्या महिलांमध्ये आपण. परंतु एक शब्द मला प्रामाणिकपणे सांगावा वाटतो की एवढी बहिणींची आणि एवढ्या आई मंडळींची ताकद जर आपल्या पाठीमागं असेल तर आपण या नाही जगातल्या कुठल्याही स्टेजवर व्यवस्थित बसू शकतो आणि उभा राहू शकतो. खरं तर माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला आणि आज सगळ्या महिला आहेत म्हणून माझ्या जीवनातले काही प्रसंग मला फार आठवतात. पवार सर एकदा माझा कार्यक्रम होता आणि कार्यक्रमामध्ये असं लिहिलं होतं भारतींचा कार्यक्रम होणार आहे. आता भारतीचा कार्यक्रम होणार आहे म्हणून ट्रकनं लोक आले, कारण त्यांना वाटलं भारती म्हणजे कुणीतरी दिदी आहे, कारण भारती हे नाव महिलेचं सुद्धा असतं. पण दिदीच्या जागी जसा कार्यक्रमात दिदा दिसला आलेले लोक रिटर्न गेले मॅडम, कारण माझा आडनाव भारती आहे. मला बरेच जण म्हणतात हे तुमच्या आईचं नाव आहे का कोणाचं नाव आहे. त्यामुळे ती माझ्यासोबत वक्तृत्व स्पर्धा करत असताना एकदा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता आणि सूत्रसंचलन करणाऱ्यांनी लिहिलं कुमारी भारती अविनाश अशोका यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जाणार आहे. मी स्टेजवर आलो आणि पारितोषिक मला द्यायला तयार नव्हते. ते म्हणले दिदीला बोलव. त्यांना म्हणलं थोडी मिस्टेक झाली आहे. एवढंच कशाला, आता साहित्य परिषदेचं इलेक्शन लागलंय. बर्दापूरकर सर, मराठवाडा साहित्य परिषदेचं इलेक्शन लागलंय. माझ्या गाडीमध्ये ती पोलचीट आणखी नाही. मतदान येतं आम्हाला घरी मतदान, आणि ते घरून मतदान द्यावं लागतं. मी साहित्य परिषदेचा सदस्य असल्यामुळं त्या मतदानाच्या त्या मतपत्रिकेवर सुद्धा माझं नाव सौ भारती अविनाश अशोकाच आलंय. या सगळ्या गोष्टीमुळे मला तुमच्यासमोर उभं केलंय. खरं तर तुमच्यासमोर काय बोलावं काय नाही. मगाशी वाघमारे नावाच्या ताई बोलत होत्या आणि मी गटागटा पाणी पिलो, कारण माझाही कंठ सुकला होता, माझ्याही डोळ्यात पाणी आलं होतं. आणि मला ते सॉक्रेटिसचं एक वाक्य आठवलं. सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता बोलतो, इकडे बघा. सॉक्रेटिस नावाचा एक तत्ववेत्ता म्हणतो जेव्हा दोन बाया एकमेकाला बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. नीट ऐका बरं. जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. त्यांची जास्तीत जास्त चर्चा साडीवर असते, जास्तीत जास्त चर्चा संसारावर असते, जास्तीत जास्त चर्चा ही मला काय म्हणली ती मला काय म्हणली याच्यावरच असते. आता इथं बसलेल्या दोघींची चर्चा हे संपणार आहे कधी, घरी जायचंय कधी हे मला माहिती आहे. जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. वाक्य नीट ऐका. जेव्हा दोन स्त्रिया आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत. पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे. एक काळ होता ज्या काळामध्ये तुम्हाला बोलू दिलं जात नव्हतं. पवार सर मनोगत व्यक्त करत असताना, प्रास्ताविक करत असताना हा पहिला माणूस आहे ज्यानं खंत व्यक्त केली की इथून गेल्याच्या नंतर मला 25%च महिलांचे फोन येतात अडचणीसाठी, 75% लोकांचे मला फोन येत नाहीत. सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी लोक 75 नाही 25% जरी फोन आले ना तरी स्वतःचा मेंदू हँग झाल्यासारखं इरिटेट होऊन रिॲक्ट करतात. हा माणूस असा आहे, तो म्हणतो मला फोन करा, मला बोला, तुमचे सुखदुःख मला सांगा. निसर्गानं मानवाची निर्मिती करत असताना, सजीवाची निर्मिती करत असताना धर्मशास्त्र असं सांगतं, निसर्गशास्त्र असं सांगतं, जगातले सगळे सजीव आडवे आहेत. हे शास्त्र आहे. जगातले सगळे सजीव आडवे आहेत. मनुष्य नावाचा एकमेव प्राणी जो उभा आहे तो का उभा आहे याचं एकमेव कारण आहे, जो माणूस उभा आहे तो माणूस ज्यांना उभा राहता येत नाही त्यांच्या पाठीमागही खंबीरपणे उभा राहता आलं पाहिजे. याच्यासाठी मनुष्य प्राण्याची ती भूमिका. एक काळ होता ज्या काळामध्ये यांना बोलू दिलं जात नव्हतं. ताई आता तुम्ही मनोगत व्यक्त करत असताना सगळ्यात शेवटला जो मुद्दा बोललात तो मला फार आवडला. स्वतःला वेळ द्या. यांना वेळ नाही हो. म्हणजे ती काहीतरी मन होती बघा, सांडा वाडा उष्टी काढा, याच्यामध्ये यांचं जीवन आहे. चूल आणि मूल इथपर्यंत त्या मर्यादित आहे. आता तरी तुम्हाला बोलू दिलं जात आहे. सरांनी सांगितलं, मॅडमनी मला विचारलं हा ड्रेस कोड कशाचा आहे. सरांनी सांगितलं आम्हाला ड्रेस कोड कमी पडलाय. नेमकं तुम्हीच मला विचारलं, त्यांची मागणी लगेच पूर्ण होणार आहे ही मला माहिती आहे, त्यात काय अडचण नाही. दुसरा विषय असा आहे, एक काळ होता ज्या काळामध्ये बोलू दिलं जात नव्हतं. एक शायर आहे, त्या शायराच्या ओळी मला फार आवडतात. तुमच्या दोघींचं मनोगत ऐकून आणि यांचं बोलणं ऐकून, ती मुलगी जी बोलली तिने मला फोन केला होता, मी तुझी माफी मागतो
काही दिवसापूर्वी तिने मला वक्तृत्व स्पर्धेसाठी फोन केला होता, पण मी माझ्या कार्यक्रमाच्या व्यापामध्ये विसरून गेलो. उत्कृष्ट वक्तृत्वाचं सादरीकरण आहे तिचं. मुडेगावची जगताप नावाची माझी बहीण, तिने मनोगत व्यक्त केलं. ती म्हणली मला जास्त बोलता येणार नाही, आणि लक्षात ठेवा जास्त बोलणं महत्त्वाचं.